पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला आज 1 आठवडा पूर्ण झाला, तर दुसरीकडे या भ्याड हल्ल्याच्या प्रकरणात अनेक पैलू समोर येत आहेत। अशातच या प्रकरणाच्या तपासाला आता अधिक वेग प्राप्त झालाय। दरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुन्ह्याच्या ठिकाणाचे डिजिटल मॅपिंग केलं असून NIAने घटनास्थळावरून गोळा केलेले नमुने आता न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठवण्यात आलेत। तसेच बैसरन व्हॅलीला जाणाऱ्या रस्त्यांवरील हॉटेल्स आणि मार्केट परिसरातील CCTV ही ताब्यात घेतलेत। त्याची तपासणी सध्या सुरू असल्याची माहिती आहे। तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार हल्ल्याच्या दिवशी बैसरन व्हॅलीत चीनमध्ये बनवलेले सॅटेलाइट फोन सक्रिय असल्याची माहिती पुढे आली। शिवाय हे मोबाईल फोन तस्करी करून आणले होते, तर घटनास्थळावरून सापडलेली रिकामी काडतुस न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठवली असून बॅलिस्टिक तपासणीतून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या शस्त्राचा प्रकार उघडकीस येऊ शकतो असं सांगण्यात येतंय। हल्ल्याच्या वेळी बैसरन व्हॅली या ठिकाणी सक्रिय असलेल्या मोबाईलचा डंप डाटा काढण्यात आला, तर दहशतवाद्यांनी काही पर्यटकांचा मोबाईल हिसकावल्याचंही तपास यंत्रणेच्या तपासात समोर आलं। तर दुसरीकडे प्रत्यक्षदर्शी जखमी यांचाही जबाब NIA कडून नोंदवले जातात।